Okay, just we have seen the spontaneous process. Now we will see the next point, energy and the spontaneity. Energy and spontaneity. Energy and what? Spontaneity. Now, the spontaneous process, as I told you just that any spontaneous reaction, if it is, how it takes place? The spontaneous reaction, if any spontaneous reaction takes place in a direction of, spontaneous reaction takes place always in a direction of system's energy lowers, in a direction of system energy, or the energy of system lowers. System's energy, what it will be? Lowers. सिस्टीमची एनर्जी जिथे कमी असेल, सिस्टीमची एनर्जी जिथे कमी असेल त्या ठिकाणी स्पॉन्टेनियस प्रोसेस त्या दिशेला जाईल. जास्त असेल तर जाणार का? नाही जाणार. म्हणजे जास्त कडून कुठे जातो? तो कमीकडे. जास्त आहे स्पॉन्टेनियस प्रोसेस जास्त कडून कोणाकडे जाईल? कमीकडे जाईल. द सिस्टम्स एनर्जी इज लोअर्स. द स्पॉन्टेनियस रिएक्शन टेक्स प्लेस इन अ डायरेक्शन ऑफ सिस्टम एनर्जी काय होते? लोअर्स. अँड इट टेक्स प्लेस बाय रिलीज ऑफ एनर्जी. याच्यातून एनर्जी काय होते? त्याच्यामुळे रिलीज ऑफ एनर्जी. मग यामुळे एनर्जी काय होणार आहे? रिलीज होतो. एनर्जी बाहेर पडते. एनर्जी रिलीज झाली तर आपण त्याला कोणती रिएक्शन म्हणतो? द रिएक्शन फ्रॉम विच द एनर्जी इज रिलीज्ड इज कॉल्ड एज एक्झोथर्मिक रिएक्शन. देयरफॉर इट इज कशी असणार आहे? एक्झोथर्मिक. देयरफॉर इट इज एक्झोथर्मिक रिएक्शन. एक्झोथर्मिक मीन्स व्हाट? द एनर्जी इज बाहेर पडते, रिलीज होते. द एक्झोथर्मिक रिएक्शन मीन्स व्हाट? द एनर्जी इज रिलीज. The reaction in which energy is released is called as exothermic reaction. Spontaneous reaction takes place in a direction of system energy lowers. ज्या दिशेला सिस्टमची एनर्जी कमी असेल त्या दिशेला स्पॉन्टेनियस प्रोसेस काय होतो? टेक्स प्लेस होतो. इट टेक्स प्लेस बाय रिलीज ऑफ एनर्जी. याच्यातून काय होते? एनर्जी रिलीज होते. इट इज एक्झोथर्मिक रिएक्शन. स्पॉन्टेनियस प्रोसेस कशी असतात? ते एक्झोथर्मिक रिएक्शन असते. फॉर एक्झाम्पल आपण आताच पाहिला. For example, if NaOH, NaOH plus HCl, NaOH aqueous, HCl is also aqueous. It forms NaOH plus HCl. What it will form? NaCl plus H2O. It's a delta RH naught. Delta RH naught is equal to किती असेल याचा? -57 kJ. -57, 57, minus sign. This minus sign indicates that the release of energy. That's why it is called as what? Exothermic reaction. NaOH plus HCl formed NaCl. Just example we have seen. So, spontaneity and energy. Spontaneous process ज्या ठिकाणी असतो त्या ठिकाणी एनर्जी कशी असते? लोअर असते. एनर्जी इज लोअर. स्पॉन्टेनियस रिएक्शन स्पॉन्टेनियस असेल, एनर्जी कशी असते? लोअर असते. लोअर इज द एनर्जी. Exothermic reaction असेल, for example NaOH plus HCl, it gives NaCl plus HCl. So this is going on about what? The energy and spontaneity. Spontaneous reaction takes place in the direction of system's energy कशी असली पाहिजे? Lower energy or release of energy. This is the energy काय झाली? Release झाली. Release of the energy. Okay, and always takes place in the what? In a direction of systems energy कशी असली पाहिजे? लोअर्स असली पाहिजे. एक्झोथर्मिक ही कशी असली पाहिजे? एक्झोथर्मिक असली पाहिजे. बट नाउ लिसन केअरफुली. बट देयर आर सम एक्झाम्पल विच आर दो दे आर एंडोथर्मिक. काही रिएक्शन कशी आहे? एंडोथर्मिक आहे. तरी सुद्धा ते काय? स्पॉन्टेनियस. दे आर एंडोथर्मिक, तरी स्टिल दे आर व्हाट? स्पॉन्टेनियस प्रोसेस. फॉर एक्झाम्पल विच वन? द एंडोथर्मिक. सम रिएक्शन्स आर एंडोथर्मिक. दॅट इज द आइस मेल्ट. आइस काय होतो? आता मेल्ट होतो. आइस मेल्ट अबाउट 0 डिग्री सेल्सियस. आइस केव्हा मेल्ट होतो? आइस मेल्ट अबाउट 0 डिग्री सेल्सियस. आणि कसा होतो? स्पॉन्टेनियसली बाय ऍब्झॉर्प्शन ऑफ हीट. बाय ऍब्झॉर्प्शन ऑफ हीट. आता हा काय ऍब्झॉर्ब करून घेईल? उष्णता, हीट ऍब्झॉर्ब करेल. जो एनर्जी ऍब्झॉर्ब करतो. Here the energy is what? Release म्हटलो आपण. But they are the endothermic process in which energy is absorbed. But here energy is released. So though this process is endothermic, still it is कसा आहे? Spontaneous आहे. Still it is the spontaneous process.
though the energy is released. Second example, in the same way, endothermic reaction, NaCl when dissolved in water, NaCl when dissolved in H2O, it absorbs the heat. Again, what it does, it absorbs the heat. याच्यात सुद्धा काय होते, हीट ऍब्सॉर्ब होऊन जाते, उष्णता आत घेते. when NaCl dissolved in, कशामध्ये डिसॉल्व केलं, वाटर मध्ये. फॉर एक्झाम्पल NaCl प्लस H2O aqueous. So what it for NaCl aqueous, it for NaCl aqueous. आपण मागे पाहिलं होतं याची एनर्जी किती असते, डेल्टा RH0 इज इक्वल टू किती असतो, -3.9 kJ, और इट इज प्लस साइन. प्लस साइन मीन्स व्हॉट, द हीट इज काय झाली, ऍब्सॉर्ब झाली. जेव्हा हीट ऍब्सॉर्ब होतो तेव्हा हा साइन कसा असतो, पॉझिटिव्ह साइन, पॉझिटिव्ह प्लस 3.9 kJ फॉर दिस व्हॉट, NaCl. सो these two examples, in these two examples they are endothermic. Why they are endothermic? Because the absorption of heat, here is also what, absorption of heat. Though they are endothermic, still they are कसे आहेत, spontaneous. Both these two are the spontaneous. So here we have seen that the exothermic असून सुद्धा कसे असतात, spontaneous. So energy and spontaneity काय सांगते, so there is a spontaneity is not depends on the energy. So from the energy we cannot determine, from the energy we cannot determine the spontaneity, or the spontaneity is not the criteria for determining the spontaneity of the reaction. So the energy, from the energy we cannot determine the spontaneity of what, the reaction ची स्पॉन्टेनिटी आपल्याला एनर्जी वरून कळते का, नाही कळते. एनर्जी वरून कोणत्याही रिएक्शनची स्पॉन्टेनिटी कळत नाही. तर कशावरून कोणत्याही रिएक्शनची स्पॉन्टेनिटी कळते, तर यासाठी वन मोर फॅक्टर पुढे येणार आहे. तो नवीन फॅक्टर आपण पाहणार आहोत आणि त्या नवीन फॅक्टरद्वारे आपल्याला काय करता येते, कोणत्याही रिएक्शनची स्पॉन्टेनिटी, रिएक्शन स्पॉन्टेनियस आहे की नाही हे आपल्याला सांगता येते. तर रिएक्शन स्पॉन्टेनियस होण्यासाठी कायची आवश्यकता असते, एनर्जी काय असली पाहिजे, लोअर्स असली पाहिजे. द स्पॉन्टेनियस रिएक्शन टेक्स प्लेस इन अ डायरेक्शन, कोणत्या दिशेला झाले पाहिजे, इन अ डायरेक्शन इन विच, डायरेक्शन ऑफ सिस्टम्स एनर्जी कशी असली पाहिजे, कमी असली पाहिजे. सिस्टम्स एनर्जी शुड बी लोअर. नाउ इट टेक्स प्लेस बाय रिलीज ऑफ एनर्जी. याच्यातून काय बाहेर पडतो, एनर्जी रिलीज होते, एनर्जी बाहेर पडते याच्यातून. एक्सोथर्मिक रिएक्शन, ही रिएक्शन कशी असली पाहिजे, एक्सोथर्मिक रिएक्शन असली पाहिजे. फॉर एक्झाम्पल NaOH, बेस plus acid, what it forms, salt and water. So the energy is minus, this sign is what, minus sign. Though it is minus sign, the heat is काय होते, release of energy. मायनस साइन असल्यावर काय होते, एनर्जी रिलीज होते. हा कसा आहे मग, एक्सोथर्मिक आहे. एक्सोथर्मिक असल्यामुळे मायनस आहे साइन, तरी तो कसा असतो, स्पॉन्टेनियस असतो. आता हे पॉझिटिव्ह साइन आहे तिथं, हे पॉझिटिव्ह साइन असून सुद्धा हे कसे आहे, स्पॉन्टेनियस आहे. And in this reaction, ice melt above 0 degree Celsius. Heat is absorbed. Here the absorption of what takes place? Heat takes place. Here is also absorption of what takes place? Heat takes place. Heat absorb होत असते. Heat जरी absorb झाली, heat काय व्हायली आता दोन्ही प्रोसेस मध्ये, absorb व्हायली. Heat जरी absorb व्हायली दोघांमध्ये, तरी काय होत आहे आता, heat absorb व्हायली. इथे heat काय व्हायली, आपण एनर्जी म्हटलो, रिलीज होते. तरी हे प्रोसेस कसे आहेत, स्पॉन्टेनियस प्रोसेस आहे. सो द एनर्जी कॅनॉट डिटरमाइन, फ्रॉम एनर्जी वरून आपण डिटरमाइन करू शकतो का, नाही डिटरमाइन करू शकतो. फ्रॉम एनर्जी वी कॅनॉट डिटरमाइन द स्पॉन्टेनिटी ऑफ द रिएक्शन. द स्पॉन्टेनिटी ऑफ द रिएक्शन फ्रॉम द एनर्जी वी कॅनॉट डिटरमाइन. द नेक्स्ट पॉइंट दैट इज द टू डिटरमाइन द स्पॉन्टेनिटी वी विल सी, दैट इज कॉल्ड एज द एंट्रोपी. The enthalpy part is finished. Now we will see the next point, that is called as the entropy. So from the entropy we can determine the spontaneity of the reaction. So the spontaneity and energy. Here energy cannot determine the spontaneity. So the next point we will see, that is the entropy.